जगभरातील लाखो लोकांच्या नोकरीवर गदा आणण्यासाठी कारणीभूत असलेल्या ChatGPT कंपनीत मोठा उलटफेर आता पाहायला मिळतोय। कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये कृती घडवून आणलेल्या OpenAI कंपनीतच पडझड सुरू असल्याचे चित्र आता समोर आले आणि त्याचं कारण म्हणजे ChatGPT कंपनीचे CEO आणि सहसंस्थापक सॅम ऑल्टमन यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। मात्र आता OpenAIचे सहसंस्थापक सॅम ऑल्टमन हे ChatGPT कंपनीत CEO म्हणून कामावर रुजू होणार आहेत आणि त्यासोबतच त्यांचे सहकारी ग्रेग ब्रॉकमनही परतणार आहेत, तर ग्रेग हे कंपनीचे अध्यक्ष म्हणून कामावर रुजू होणार आहेत। मात्र आता या मागची इनसाइड स्टोरी नक्की काय आहे हेच आज आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। तर OpenAI कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ChatGPT चॅटबॉट लॉन्च केलं होतं, जे सध्या जगातील सगळ्यात वेगाने वाढणारं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन बनले। ChatGPT चॅटबॉट लॉन्च झाल्यानंतर जनरेटिव्ह AI ट्रेंड देखील सुरू करण्यात आला असून अतिशय कमी कालावधीत जगभर वेगाने पसरणाऱ्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स पैकी ते एक बनलेले आहे। तर 38 वर्षीय सॅम ऑल्टमन यांनी OpenAIचा सार्वजनिक चेहरा म्हणून काम केलं असून सध्या मायक्रोसॉफ्टने सुद्धा OpenAI मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे। तर OpenAI लीडर सॅम ऑल्टमन यांच्या नेतृत्वाखाली ChatGPT AI बॉट सादर केल्यानं जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चाही अधिक तीव्र झाली होती। तर हेच OpenAI लॉन्च करण्यात ऑल्टमन यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा राहिलाय। मात्र काही दिवसांपूर्वी OpenAI कंपनीने सॅम ऑल्टमन यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचं कारण देत ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं। त्यानंतर मात्र OpenAI कंपनीवर गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांचा दबाव वाढत होता, तर गुंतवणूकदारांकडून सतत यांच्या परतण्याची मागणी केली जात होती। तसंच कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून बंड सुद्धा पुकारण्यात आला होता आणि या निर्णयाविरोधात काही कर्मचाऱ्यांनी मोर्चे सुद्धा काढले होते, तर काही कर्मचाऱ्यांनी राजीनामे सुद्धा दिलेत। त्यामुळे आता OpenAIने ऑल्टमन बाबत अधिकृत निवेदन जारी करत नवीन मंडळासह त्यांना CEO म्हणून कंपनीत परत आणण्यासाठीचा करार केलाय। शिवाय AIने मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय। तर यावर प्रतिक्रिया देताना सॅम ऑल्टमन यांनी OpenAI मध्ये परत येण्याच्या आणि मायक्रोसॉफ्ट सोबतच्या मजबूत भागीदारीला उभारण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यासोबतच मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की OpenAIच्या बोर्डातील बदलांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले। स्थिर, सुप्रसिद्ध आणि प्रभावी प्रशासनाच्या दिशेने हे एक पाऊल आहे। तर या मजबूत भागीदारीतून आम्ही आमच्या पार्टनर्स आणि ग्राहकांना नेक्स्ट जनरेशन मधील AIची व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्यासाठी उत्सुक असल्याचं सत्या नडेला यांनी म्हटलेलं आहे। आता याबाबत तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।